मातीच्या कुंड्यांमध्ये झाडं लावणं ही आपली परंपरा आहे. पूर्वी फक्त मातीच्याच कुंड्या तयार करायच्या. मातीच्या म्हणजे आपण पाणी पिण्यासाठी जो माठ वापरतो ना, त्या माठाचं जे मटेरियल असतं ना, सेम त्याच्यापासूनच कुंड्या पण बनवतात. कुंभार लोक ह्या कुंड्या बनवायची पूर्वी. परंतु आता दिवसेंदिवस या मातीच्या कुंड्या वापरणं तेवढं फिजिबल राहिलेलं नाही, किंवा आपल्याला काय सांगता येईल आता ह्या आजच्या जीवनशैलीमध्ये तेवढं ते अनुकूल राहिलेलं नाही असं म्हणता येईल. कारण की खूप वेळा आपल्याला लोक असे भाड्याच्या घरांमध्ये राहतात, मग त्यांच्या बदल्या होतात, मग त्या कुंड्या उचलणं, किंवा घरच्या घरी पण आता टेरेसवर जास्त झाडं लावली जातात, मग ती कुंडी इकडनं उचलून तिकडं ठेवणं हे तेवढं सहज शक्य होत नाही प्रत्येकाला, वजनामुळं म्हणा किंवा शारीरिक काही त्रुटी असतात तुमच्या त्याच्यामुळं. शिवाय मातीच्या कुंड्या आता तेवढ्या सहजपणे मिळत नाही सगळीकडं, आणि ज्या मिळतात ना त्या किमती खूप वाढलेल्या आहेत मातीच्या कुंड्यांच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे भरपूर पर्याय बघणार आहोत. आजकाल त्याच्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. ते सगळे पर्याय आपण आज जवळजवळ बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे सगळे व्हिडिओ बघता येईल. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर तुम्ही बघत आज माझे मराठी यूट्यूब चॅनल बाग बगीचा मराठी. तर ह्या मातीच्या कुंड्या आहेत बघा, आणि ह्या माझ्याकडे जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्षांपासून आहेत. पण आता काही दिवसांनी काय होतात, कालांतराने त्यांचे काठ असे थोडेसे फुटायला लागतात. मग ह्या कुंड्या दिसायला खूप खराब दिसतात. पण आपण जेव्हा मातीच्या कुंड्यांमध्ये झाडं लावतो ना, तर झाडांची वाढ पण चांगली होते बरं का. कारण की ते मटेरियल असतं ना, ते पोरस असतं, माठासारखंच असतं ना, तर त्याला असे बारीक छिद्र असतात, आणि त्यातनं मग हवा पास होते, आणि मातीमध्ये पाणी साठून राहत नाही. पण आता हे पर्याय आपल्याला मिळत नाही असं आपण समजू, आणि मग आपण त्याच्या दुसरे जे अनेक पर्याय आहेत ना त्यांचा विचार करू. तर त्यासाठी सगळ्यात पहिला पर्याय मी तुम्हाला सुचवतो म्हणजे प्लास्टिकच्या कुंड्या. आजकाल प्लास्टिकच्या कुंड्या खूप निघालेल्या आहेत, आणि अनेक आकारांमध्ये अनेक प्रकारांमध्ये त्या मिळतात. तर माझे तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त झाडे आम्ही आता प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये लावलेली आहेत, कारण की आमच्याकडे तर मातीच्या कुंड्या खूप कमी मिळतात. अशा डेकोरेटिव्ह वगैरे तर अजिबातच मिळत नाही. मग सगळे झाडं मी प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत, आणि ते अगदी छान वाटत आहेत. फक्त त्याची आपल्याला काळजी एक घ्यायची आहे की त्याचे ड्रेनेज होल वगैरे व्यवस्थित आहेत ना बघायचं. कुंडी भरताना पण आपल्याला त्याची योग्य काळजी घ्यायची आहे. ते जे खाली आपण होल असतात ना कुंडीला ह्या प्लास्टिकच्या, त्याच्यावरती आपल्याला खापराचे तुकडे, विटाचे तुकडे टाकायचे, आणि मग त्याच्यामध्ये माती जाऊन आणि ते पॅक नाही होत होल, आणि मग कुंडीमध्ये पाणी साठून आपलं झाड खराब नाही होत. त्यासाठी तेवढी काळजी जर घेतली ना, तर ह्या कुंड्या वापरायला खूप सोप्या आहेत. अगदी सहज आपण ह्या उचलू शकतो, एका ठिकाणाहून दुसरीकडे आपण ठेवू शकतो, आणि अशा घरी पण आपल्याला तयार करतात. आता हे जे निळे ड्रम बघितले ना माझ्याकडं, हे सगळे आमच्या शेतामध्ये औषधाचे वगैरे आलेले ड्रम होते. त्याची मी वरची बाजू कापली आणि त्यात लावली. तर जे मोठे मोठे झाडं असतात, तुमचे जास्वंदीचे झाडं मोठे होतात, खूप फळझाडं असतात, काही भाज्या ह्याच्यामध्ये अगदी छान वाढतात, कारण की त्यांना भरपूर जागा मिळते. त्याच्यानंतर आता आपण दुसरा पर्याय बघू. ह्या ज्या हिरव्या कलरच्या बॅग येतात ना, तर ह्या HDP मटेरियल असतं त्याच्या ह्या बॅग असतात. ह्या पण आता खूप वापरात आलेल्या आहे, आणि भरपूर साईजमध्ये अनेक आकारांमध्ये आपल्याला त्या मिळतात. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही झाडं लावू शकता. तर आणि ह्या प्लास्टिकचं ॲक्च्युली हे प्लास्टिक मटेरियल आहे. सुरुवातीला ह्या मिळायच्या, तर ह्या पण माझ्याकडे जवळजवळ 10 वर्षांपासून यात झाडं लावलेले आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या बॅगला काय असतं, ओरिजिनल छिद्र कळूनच येतात. आपण जेव्हा विकत घेतो ना, आपल्याला वेगळे काही त्याला होल वगैरे करायची गरज येत नाही. तर जवळजवळ 10 वर्षांपासून मी ह्या कुंड्या वापरते आहे, आणि आत्ता त्या थोड्याशा काही कुंड्या खराब व्हायला सुरुवात झालेली. कुंड्या नाही ॲक्च्युली, त्या ग्रो बॅग आहेत, पण त्या अगदी कुंड्यांसारखेच आपल्याला वापरता येतात, आणि वापरायला अतिशय सोप्या, वजनाला हलक्या होतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण कुणाच्याही मदतीशिवाय त्या ठेवू शकतो, आणि झाडं बघा अगदी छान वाढतात, आणि अनेक साईजमध्ये येतात. तुम्हाला जरी फुलझाडं लावायची असतील तर छोट्या साईजच्या मिळतात, अगदी 8 इंचापासनं 6 इंचापासनं त्या मिळतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पर्याय म्हणजे ह्या जिओ फॅब्रिक ग्रो बॅग म्हणून मिळतात. तर ह्या पण वापरायला खूप सोप्या आहेत बरं का. आणि हे जे फॅब्रिक असतं ना, हे ब्रिदेबल असतं, म्हणजे यातनं पण हवा पास होऊ शकते, आणि पाणी पण यातनं अतिरिक्त पाणी वाहून जातं. त्यामुळं मला त्या HDPपेक्षा ह्या फॅब्रिक बॅग जास्त आवडल्या, कारण की मी दोन्ही पण वापरते आहे. तर अशा प्रकारे ह्या फॅब्रिकच्या बॅग तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये पण तुम्ही अगदी सगळ्या प्रकारचे झाडं लावू शकता. तर ह्या बॅगमध्ये मी आता भाज्या पण लावते. मागे याच्यामध्ये मी गुलाबाचं झाड लावलेलं होतं, ते खराब झालं. त्याच्यानंतर आता यात मी बघा काकडीचे वेल लावले, तुम्हाला दाखवते मी. 2 रोपं लावलेले आहे त्याच्यामध्ये, आणि छान त्याला अशी काकड्या पण आता लागायला सुरुवात झालेली आहे. तर तुमच्याकडे, आणि शिवाय कमी जागेमध्ये ह्या बसतात.
आणि असंच तेच हँडलिंगला खूप सोपे आहेत उचलायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आणि तुम्हाला जर विकत नसतील घ्यायच्या ना, तर ह्या घरगुती बॅग आपल्याला तयार करता येतात. म्हणजे आपल्याला कडं ग्रॉसरी वगैरे घालून येतात ना जाड प्लास्टिकच्या थिक बॅग, त्यापासून कशा करायच्या याचे माझे व्हिडिओ पण आहेत चॅनलवर. एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे, मोठे व्हिडिओ पण आहेत. तर ह्या बॅग तर तुम्ही अगदी फ्रीमध्ये तयार करू शकता आणि फक्त याची लाईफ कमी असते, तरी ह्या 3 वर्षात आरामात जातात. मग तुम्ही त्या बदलू शकतात. त्याच्या पुढचा पर्याय म्हणजे सिरॅमिकच्या कुंड्या मिळतात छान छान. ॲज अ डेकोर पीस म्हणून तुम्ही या वापरू शकता. काही अशा टॉपियारी बनवण्यासाठी किंवा सक्युलंटसाठी, कॅक्टससाठी ह्या कुंड्या खूप छान दिसतात. बोनसाय लावण्यासाठी ह्या कुंड्या छान असतात. ह्या उथळ कुंड्या सिरॅमिकच्या जर घेतल्या ना, तर त्यामध्ये बोनसायचे झाडं पण खूप छान दिसतात आणि सगळ्या प्रकारचे कॅक्टस, सक्युलंट्स त्यात छान दिसतात. त्याची पण काळजी एकच घ्यायची, होल व्यवस्थित आपल्याला खापराचा तुकडा टाकून बंद करायचं आहे आणि पाण्यात घालताना काळजी घ्यायची. ओल्या मातीमध्ये परत परत पाणी घालत राहायचं नाही, म्हणजे त्यात छान दिसतात आणि म्हणजे ते झाडं छान वाटतात आणि दिसायला तर ह्या कुंड्या छानच दिसतात. म्हणजे त्याची पुसून काढू शकतो आपण त्यावरनं. आणि पाहुणे यायचे असेल तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता, एंट्रन्सला ठेवू शकता घराच्या. अशा त्या डेकोरेटिव्ह पीस म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि यामध्ये एवढी व्हरायटी मिळते ना, फक्त ह्या कुंड्या थोड्याशा महाग असतात. तर आता तुम्ही तुमच्याकडचे तुमचं बजेट बघायचं, तुमच्याकडे जागा किती उपलब्ध आहे, हा सगळा विचार करून, शिवाय तुम्हाला कुठली झाडं लावायची हा सगळाच विचार करायचा आहे आणि मग कुंड्या निवडायचं आहे. मातीच्या कुंड्या वाचून खरंच काही अडत नाही आपलं. त्यामुळं हे जे भरपूर पर्याय आहेत ना, ह्यांचा तुम्ही विचार करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हां, हाईपचं बटनवर नक्की क्लिक करा, म्हणजे त्याचे काही पॉईंट्स मिळतील. आणि व्हिडिओ हा तुम्ही शेअर करू शकता. बऱ्याच जणांची तक्रार असते ना, आम्हाला कुंड्याच मिळत नाही मातीच्या, मग कशाचे झाडं लावायचे, तर त्यांना पण याचा उपयोग होऊ शकेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅपी गार्डन.